ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवरती पुण्यामध्ये दगडफेक झाली। या कारमध्ये ॲडव्होकेट असीम सरोदेसुद्धा होते आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरीसुद्धा होते। या हल्ल्यादरम्यान शाईफेकसुद्धा करण्यात आली, दगडफेक करण्यात आली आणि जय श्रीरामचे नारेसुद्धा देण्यात आल्याचं तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचं निर्भय बनोच्या समर्थकांनी म्हटलं आहे। आज निर्भय बनोचं आंदोलन म्हणजे त्यांची जी सभा असते ते सभा आज पुण्यामध्ये होती। त्या सभेला भाजपकडून आक्षेप घेण्यात आला होता, सत्ताधारी भाजपकडून आक्षेप घेण्यात आला होता। ती सभा होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, पोलिसांना निवेदनं देण्यात आली होती, अर्ज करण्यात आले होते। मात्र ही सभा जी आहे ती कायदेशीर मार्गाने रीतसर परवानगी घेऊन केली जात असल्यामुळं या सभेला परवानगी नाकारण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होत नव्हता। त्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचं निर्भय बनोच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे। निखिल वागळेंनी यावेळी अतिशय महत्त्वाचे स्टेटमेंट दिले। त्यांनी असं म्हटलं आहे की रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढत राहू, आम्ही अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही आणि आमचा लढा सुरूच राहील। परंतु या सगळ्या घडामोडीमधून गृहमंत्री काय करतायत, पोलीस यंत्रणा काय करते, कायदा सुव्यवस्थेचं काय, हे सगळे प्रश्न आता ऐरणीवर आलेले आहेत। त्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। ही दृश्य तुम्ही पाहिली असतील। ही दृश्य यूपी किंवा बिहार या राज्यातली नसून महाराष्ट्रातली आहेत आणि सुसंस्कृत पुणे ज्याला म्हटलं जातं त्या पुण्यातली। काय सुरू आहे राज्यामध्ये, कोणत्या प्रकारची कायदा सुव्यवस्था आहे, गुंडांचं राज्य की लोकशाहीचं राज्य, हा एक महत्त्वाचा प्रश्न इथं निर्माण झाला आहे। तुम्हाला कल्पना आलीच असेल काय सुरू आहे राज्यामध्ये। गेल्या काही दिवसांपासून अनेक बातम्या त्या प्रकारच्या येतच आहेत, त्या आपण पाहतो आहोत। जे काय सुरू आहे त्याच्यावरती आता शेवटचा उपाय म्हणजे न्यायालयानेच यावरती काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे। कारण सरकारी पातळीवरती सत्ताधारी पक्ष भाजपा हा पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे असं एकूण चित्र राज्यामध्ये दिसत आहे। आज राज्यामध्ये इतकं भयाचं वातावरण आहे की लोकांना बाहेर पडण्याची सुद्धा भीती वाटायला लागली आहे। आपल्या विरोधी मताचा, आपल्या विरोधी विचाराची व्यक्ती आपल्यावरती हल्ला करू शकते अशा प्रकारची परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे।
या परिस्थितीला जबाबदार कोण आहे? तर या परिस्थितीला जबाबदार एकमेव सत्ताधारी पक्ष आहे. त्या प्रकारचं वातावरण गेल्या 10 वर्षात सत्ताधारी पक्षाने जाणीवपूर्वक निर्माण केलेलं आहे. राज्यात ज्या प्रकारे घटना घडत आहेत, एकामागून एक खून पाडले जात आहेत, पत्रकारांवरती हल्ले होत आहेत, यामुळे सामान्य नागरिक मात्र जीव मुठीत धरून आता बाहेर पडायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे सामान्य नागरिक मात्र आता भयभीत झालेला आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचं या राज्यामध्ये सुरक्षिततेचं वातावरण वाटत नाही, अशी परिस्थिती एकूणच या सगळ्या घडामोडीवरून पाहायला मिळते. मला आश्चर्य वाटतंय, राष्ट्रपतींचं या घटनेकडे लक्ष नाही आहे, या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती लक्ष नाही आहे, ना सर्वोच्च न्यायालयाचं या परिस्थितीवर लक्ष आहे. ह्या सगळ्या गोष्टीतून सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा फार महत्त्वाचा आहे. राजकीय लोकांचा देखील, राजकीय नेत्यांचा देखील सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सामान्य नागरिकांनी आता गांभीर्याने या सगळ्यांवरती विचार केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घडामोडींवरती? आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.